सर्वांना माझा नमस्कार। मी गौरी, मराठवाड्यातील एका जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील सरपंच। तसं आमचं राजकारणापासून दूर दूर पर्यंत काहीही देण घेण नव्हतं, पण यावेळी महिलांना आरक्षित जागा होती म्हणून आमच्या यांनी गावातील नेते मंडळींचे ऐकून माझं नाव दिलं आणि गावातील प्रतिष्ठित लोकांनी आम्हाला ठाम पाठिंबा देत निवडूनही दिलं। मला तर राजकारणातील ढेकळं पण कळत नाही, म्हणून गावचा कारभार आमचे हेच पाहतात। घरची पारंपरिक शेती असल्यामुळे मी कधी कधी शेतात जायचे, पण लोकांनी सरपंच सरपंच करत टोमणे देत तिकडे जाणंही कमी करायला भाग पाडलं। राजकारणात पैसा खूप आहे बरं का, कोट्यावधीचा फंड गाव पातळीवर येतो तर विचार करा मंत्री लोकांकडे किती असेल। असो, मी सार्वजनिक बैठका वगैरे पार पाडते, कधी भूमिपूजन, कधी ध्वजारोहण वगैरे वगैरे। आमचा सरपंच लोकांचा व्हॉट्सअप ग्रुप पण आहे, ज्यात खूप लोकांची नंबर्स आहेत। माझा मोबाईल कधी कधी नवऱ्याकडे असतो, मी स्वयंपाक करताना मेसेज आला म्हणून मी चेक केला तर त्या उद्याच्या आमदार मीटिंग बद्दल होतं। मी नवऱ्याला सांगितले की उद्या मीटिंग आहे, त्यांनी गावात पाईपलाईन टाकायची असं सांगत उद्या तुझं मीटिंगला जा असं सांगितले। मी ठीक आहे म्हणत सकाळी उठून आवरून तालुक्याला गेले। तालुक्यातील सर्व सरपंच आलेले होते, महिला मोजक्याच होत्या पण पुरुष खूप होते। माझ्यावर लाईन मारत होते। मी 35 वर्षाची भरलेली गोरीपान सांसारिक बाई, अंगावर सोनेरी साडी, हलका मेकअप, पुरेसे दागदागिने आणि सोज्वळ निरागस चेहरा। मराठी सौंदर्य म्हणजे जगात भारी म्हणतात ना तसं। माझ्याकडे सगळ्यांच्या नजरा होत्या। मीटिंग मध्ये सगळ्या सरपंचांनी आपापल्या गरजा व समस्या सांगितल्या। मी पण आमच्या गावात असलेल्या समस्या सांगितल्या व आमदारांनी मला काय मागण्या आहेत असं विचारलं तर मी दवाखान्यासाठी 1 कोटीची मागणी केली। सगळ्यांनी एकमेकांकडे बघितले व कुजबूज सुरू केली। मला समजलं की मी जरा जास्तच मागणी केली होती। मीटिंग संपल्यावर मी घरी आले व नवऱ्याला घडलेला प्रकार सांगितला। त्यांनी मला सांगितले की वार्षिक निधी 1 कोटी येतो, जो की अगोदरच आपल्या गावाला भेटलेला आहे। आता जास्तीत जास्त लाखभर रुपये भेटतील। आम्ही हसत हसत चर्चा करत होतो। मलाही निर्णय, समस्या, गरजा असं थोडंफार माहिती देऊन यांनी थोडं उलगडून सांगितले। काही दिवस गेले व समोरील मीटिंगलाही मला अनुभव यावा म्हणून पाठवण चालू केलं। मलाही कोणी पुरुष माझ्याकडे बघत असताना आवडायचं, म्हणून मीही आवडीने जायची। माझी ओळख पूर्ण तालुक्यात झाली व मी आमदारांची ओळख सांगित माझे काम करून घ्यायची। मी आता थोडं लो कट ब्लाउज वापरायची, ज्यात माझी टच माऊ खूप लोकांची माझ्याकडे नजर फिरवायची। चोपून साडी नेसून मीटिंगला जायची। माझ्या नवऱ्याने आता गावातील राजकारण व मी बाहेरील राजकारण बघणं चालू केलं। मी एकदा उघड्या पाठीचे काळे ब्लाउज व काळी साडी नेसून तालुक्याला शॉपिंगला गेले। तिथे मार्केटमध्ये सगळ्यांच्या नजरा माझ्यावर होत्या। माझा मोबाईल वाजला तसा मी पर्समधून मोबाईल काढला। कॉल उचलला, आमदारांचा फोन होता। मला वाटलं काही काम असणार, पण त्यांनी कुठे आहेत असं विचारलं मी। मार्केटमध्ये आहे सर म्हणाले। तसं मागून मला हॉर्न ऐकू आला म्हणून मी मागे फिरले। मागून सरांची फॉर्च्युनर होती। तशी मी गाडीजवळ आले। खिडकीचा काच खाली झाला व आमदारांनी मला चहासाठी विचारलं। मी नको म्हणाले, पण त्यांनी फोर्स केला। गाडीमुळे ट्रॅफिक होत होती म्हणून मी ठीक आहे म्हणतं मैत्रिणींना बाय करत गाडीत आले। मला वाटलं रेस्टॉरंटमध्ये जायचे, पण साहेबांनी सरळ त्यांच्या घराकडे गाडी घ्यायला सांगितली। साहेब दारू पिलेले होते, मला वास येत होता। मग हालचाल वगैरे विचारत त्यांनी संवाद चालू केला। मीही हसत उत्तर देत होते। बंगल्यावर गाडी आली तसे आम्ही दोघे उतरलो। मी सोफ्यावर बसले व साहेबांनी मला बोला काय घेणार असं विचारलं। मी लाजत काही नको साहेब म्हणाले। तसं त्यांनी काहीतरी घ्यावंच लागणार, नाही तर मी नाराज होईल असं म्हटलं। दुपार होती म्हणून त्यांनी कोल्ड्रिंक सांगितले। उकडत होतं तर माझाही चहाचा मूड नव्हता। एका नोकराने 1 कोल्ड्रिंक, 1 बियर व चिप्स आणले आणि तो निघून गेला। मी बियरच्या मगाकडे बघत असताना त्यांनी मला घेणार का असं भुवी उंचावून विचारलं। नकारार्थी मान हलवत मी घेत नाही असं सांगितले। आमदार साहेबांनी चेअर्स न करता बियरचे 4 ते 5 घोट घेतले।
मी कोल्ड्रिंकचे हलके हलके सिप घेत वहिनी बाकी घरचे कुठे दिसत नाहीत विचारलं तर त्यांनी चिप्स खात सगळे बाहेरगावी गेलेले आहेत उद्या येतील असं सांगितले। मी मनात विचार केला की मला झवण्यासाठी बोलावलंय वाटते याने। साहेबांनी गरमी होत आहे म्हणून शर्टाची बटणं काढली व मला म्हणाले, अरे टेन्शन घेऊ नको आपलंच घर समज। मी बंद असलेल्या एसीकडे बघत म्हणाले, हो साहेब गरमी होते ना। त्यांनी बियर संपवत, ठीक आहे गौरी तुझी गरमी आत्ता घालवतो। अकबर जरा स्पेशल कोल्ड्रिंक आणले मॅडम साठी। अकबर 1 सेकंदात ट्रे मध्ये एक ग्लास ऑरेंज कलरचे काहीतरी स्पेशल कोल्ड्रिंक घेऊन आला। मला वर खाली निहाळत, ही घ्या मॅडम म्हणत निघून गेला। मी विचारलं काय स्पेशल आहे यात, तर साहेब म्हणाले पिऊन तर बघ। मी 1 ते 2 घोट घेतले, मस्त चव लागली म्हणून मी स्तुती केली, वाहे तर काय मस्त आहे हो। त्यांनी आवडलं म्हणत माझ्या झाकलेल्या क्लिवेजकडे बघितले आणि मलाही आवडलं म्हणून डोळा मारला। माझी गरमी काय कमी झाली नाही, उलट जास्त गरमी होत आहे असं लक्षात आलं। मी अचानक चक्कर येऊन पडले, मला कसली तरी झिंग चढली होती। जेव्हा डोळे उघडून बघितले तर बेडवर पडलेली होते। मला कच्चून कंठ सुटला होता व घामाने ओली चिंब झाले होते। साहेब मध्ये आले व मी उठायच्या आत त्यांनी माझ्यावर चढाई केली। मी तडपत होते म्हणून कसलाही विरोध न करता त्यांना कवेत घेतले। त्यांनी मला ओठांवर किस करत माझ्या हातांना दाबलं व माझा पदर खाली पाडला। मी दचकले कारण मी पिन लावलेली कुठं दिसली नाही। माझ्या ब्लाउजच्या खोल घळीतील घामाच्या दवबिंदूंना जिभेने टिपत त्यांनी माझा ब्लाउज काढला। मी बॅकलेस ब्लाउज असल्यामुळे आत ब्रेसर घातलेली नव्हती। माझे गोरेपान थंड शरीर त्यांनी चेहऱ्याने फील केलं आणि माझा वास उरात भरला। काय देसी सौंदर्य आहे ग तुझं, म्हणत त्यांनी माझे दोन्ही अमृतकुंभ हातात भरलं। मी डोळे मिटून सगळं अनुभवत होते। साडी फेडत त्यांनी मला भोंगळ केलं। मी मस्त आमदाराच्या खाली निजले होते। माझी जिलबी आता दांडा घेण्यासाठी फटफट करत होती। त्यांनी स्वतः नागडे होत मला त्यांच्या अंगावर घेतले आणि पाठीवर झोपून मला खुश कर म्हणत डोळे मिटले। मला उन्माद चढला होता। मी असे चालू केली आणि सरळ साहेबांचा नागोबा छिद्रात घेतला। मी त्यांच्या बुल्ल्यावर बसून उड्या मारत होते। मला माहिती होतं हे पटकन पाणी टाकते, पण 10 मिनिटे होऊनही यांचे जाडजूड लाकूड मला तृप्त करत होते। मी दमलेली बघून त्यांनी मला खाली घेतले आणि माझ्यावर स्वार झाले। माझ्या उजव्या पायाला हातात घेऊन त्यांनी माझ्या पायावरील केसांना चोंभाळले। चिमटीत केस पकडून, वाव गौरे तू देवी आहेस, तुला रोज घेणारा नवरा किती नशीबवान आहे ग। मी फक्त हलक हलक कणत हुंकारत होते। आमदार साहेब खूप रंगात आलेले होते। एसी मुळे माझाही घाम सुकला होता। त्यांनी बारीबारीने माझ्या पायांना कुस्कारत आपला बाहेर काढला। तो ओल्या पाण्याने चमकत होता व नसाही टरारून फुगल्या होत्या। साहेबांचा आचके देत ताठलेला होता। मला उठवून त्यांनी कुत्री बनवलं आणि माझ्या ओल्या फोब्यात त्यांनी ते जाडजूड मुसळ घातले व माझ्या घागरीय सारख्या टिरींना हातांनी वासलं। मी हलकेच कण्हले। माझ्या मागे ओलसरपणा जाणवला। साहेब थुंकले होते। त्यांनी ते दृश्य डोळ्यात टिपलं व माझ्या मागे जोरात चापट मारली, तशी माझी आकुंचित झाली। त्यांच्या दांड्याला जिलबीच्या स्नायूंचा घट विळखा बसला। साहेबांना जास्तच चेव चढला। त्याने मीही हर्षित झाले। माझी जिलबी म्युसासे देत मुद्दाम आकुंचित करत त्यांना आणखी चेतवलं। त्यांनी पटकन माझा चेहरा फिरवला व माझे ओठ चघळले। त्यांना समजलं की मी ह्या खेळमध्ये किती पटाईत आहे। त्यांनी परत हिसक्यांची गती वाढवली व लयबद्धतेने मीही मागे पुढे होत त्यांना परमोच्च सुखाकडे नेण्यासाठी तयार केले। मी माझे मोकळे केस पाठीवरून सारून खांद्यावरून पुढे केले। माझं अंग त्यांच्या समोर उघडं दिसलं। त्यांनी पाठीची गोरी चरबी हातात भरली व परत माझ्या कंबरेवर हाताची पकघट करत 15 ते 20 जोरदार हिसके मारत माझ्या फुगीर जिलबीला लाल केले व खूप सारं बिन माझ्या खोलवर सोडलं। जसा त्यांनी बाहेर काढला ते बिन खाली ओकली। मी कुतूहलाने बघितले, किती गळालं तर जवळपास अर्धा कप असन। मी उठून फ्रेश झाले। साडी नेसून आमदारणीचा मेकअप वापरला व साहेबांकडे आले। साहेबांनी मला खुशीने स्माईल दिली व म्हणाले, सरपंच बाई मंत्री होणार का? बाई ग,
मी तर लाजून गेले. मित्रांनो, कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.